धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम गंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं शुक्लां ब्रह्म विचार सार परमां माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां च ददकीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोई हरे हुकले सुविकार प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम वचन ऐका कमला वचन ऐका कमलापती
कसे पाणी आपण असावे वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो जे स्वामी तो कया देवा यावरी न करावा अवहेरू मंगल भवन अमंगल हारी द्रव सुदशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस हरो अति मन भावन पुनि पुनि कीर्तनियों सुनिए सुनाए दिल की प्यास बुझत न बुझाए जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो अधिष्ठान दैवत स्वानंद सुखनिवासी तपोनिधी महान संत सद्गुरु श्री रघुनाथ बाबांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो सेवक होतो. आणि विशेष म्हणजे मला सर्वांना विनंती करायची तुम्हाला की एकदा तरुण मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. तरुणांसाठीची टाळी मी याच्यासाठी सांगितली कारण तरुण मंडळी जे करू शकतात, तरुणांच्या साह्याने जे कार्यक्रम होऊ शकतो, या कार्यक्रमाच्या नंतर जी पंगत आहे ती पंगत 10 मिनिटात 15 मिनिटात वाढून होते. सर्वांच्या ताटामध्ये पंत्रवळीमध्ये अन्न प्रसाद येतो. हे सगळी किमया जर कोणाच्या ताकदीची असेल ती तरुणाच्या ताकदीची आहे. म्हणून तर पहा, तरुणाला प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग कुठलंही क्षेत्र असू द्या, त्याच्यात तरुण असेल तर ती काम कधी अपुरं राहत नाही. आणि विशेष करून महाराजांना सुद्धा तरुणाचा हेवा वाटला. म्हणून महाराज काय म्हणाले माहितीये का? संकेत महाराज, तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना नटे हरी कीर्तना तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना नटे हरी कीर्तना तरणा तरणा भाग्यवंत महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तनात तरुणांनी नटलं पाहिजे, कीर्तनात तरुणांनी नाचलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. कीर्तनात परमार्थात समाज कार्यामध्ये लोकहितासाठी परोपकारासाठी तरुणांनी झटलं पाहिजे. आणि आपल्या गावचा तरुण, पिंपळगावचा तरुण या सप्ताहामध्ये आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतोय, त्यांच्या या ठिकाणी बलाचं या ठिकाणी प्रदर्शन करतोय. आपल्याला या ठिकाणी या सेवेमध्ये मदत करण्यासाठी ते पुढं सरून आलाय. म्हणून त्या तरुणासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्या तरुणांना विशेष धन्यवाद आहे जी मंडळी या ठिकाणी योगदान देतात. अरे आपल्या सर्वांच्या चोपदार महाराज आहेत, आपल्या सर्वांच्या चरणावरती मी कोटी भावाने वंदन करतो. आता कोणाचं नामोल्लेख माझ्याकडून तरी राहिलाच असेल तर माय बापाचं अंतःकरण करून मला माफ करा अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठाला सेवेकरता निवडलेला
अभंग महान भगवत भक्त विश्वंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदे श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत या मृत्यू लोकात येतात, ते या मृत्यू लोकात येऊन काय कार्य करतात आणि ते संत तुमच्या आमच्यामध्ये वावरत असताना त्यांना ओळखण्यासाठी त्यांची लक्षणं काय आहेत, तर त्या लक्षणाचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून करतात. बघा, सर्वांगाचे कान करू नका. आता ज्या बडबड करतात त्यांनी बडबड थोडी बंद करा, माझ्याकडे लक्ष द्या, कारण मला पैसे देऊन आणलेले आहे, तुम्ही सगळे फुकट आलेले आहात. ऐका, कळतंय तुम्हाला? आता त्याची तुम्ही जाणीव धरा. मला थोडं पैसे देऊन आणलेलं आहे म्हणून तुम्ही काय करा, लक्ष माझ्याकडे द्या. हे इथं टक्कल आणि इकडलं टक्कल महिला एकमेकांशी बोलण्यात मग्न झालेल्या आहेत. असं मला कळत नाही त्या काय बोलतात. आहे स्वयंपाकामध्ये आज काय आहे, आजच्या पंक्तीला काय बालुशाही का? हा, मग किती बालुशाही न्यायची त्याची चर्चा असेल कदाचित. का बालुशाही नेण्यासाठी पिशवी आणली का डबा आणला त्याची चर्चा असेल कदाचित. काय हा, असं कदाचित ती चर्चा असेल. पण तुमच्या सर्वांच्या चरणाला लागतो आणि एक 9 वाजेपर्यंत फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या सर्वांच्या चरणावरती विनंती करतो. विठाला विठ्ठला. या मृत्यू लोकात येण्या जाण्याची प्रत्येकाची प्रक्रिया आहे. संत या मृत्यू लोकात कशा येतात, भगवान परमात्मा कसं येतो, तुम्हाला मला कसं यावं लागतं. भगवंताच्या बाबतीत जर विचार केला तर परमात्म्याला यावं लागत नाही, त्याला आणलं जातं. आणि येला रूपा बळे करुणी कळे हरिदासी. परमात्म्याला मृत्यू लोकात आणावं लागतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णने यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा बाबा तुलसीदासजी म्हणतात काय, जब जब होई धर्म के अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपा निधी सज्जन पीरा. सज्जनाला त्रास झाला, दुर्जनाकडून सज्जनांना त्रास व्हायला सुरुवात झाली की भगवंताला मृत्यू लोकात यावं लागतं आणि याला रूपाबळे त्याची येण्याची प्रक्रिया आहे. तुमचं आमच्या बाबतीत काय, तुम्हाला आम्हाला यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे ज्ञानोबराय म्हणतात, तै सुख दुःख फळावे तया ते भोगा वया यावे देही एक केले कर्म झाले तेची भोगा आले. नाही का, उपजले मेले ऐसे किती. या मृत्यू लोकात जे कर्म केले ते भोगून संपवण्यासाठी मृत्यू लोकात आपल्याला तुमच्या भाषेत सांगू कळलं असं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार ह्यावे जाणोनी सत्वर. जगी जीवनाचे सार ह्यावे जाणोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म आहे ते कर्म भोगून संपवण्यासाठी मृत्यू लोकात जीवाला यावंच लागतं. ऐका महिला मंडळ, माझ्याकडे लक्ष द्या. कर्म भोगून संपवण्यासाठी मनुष्य मृत्यू लोकात येतो. कर्म कर्म, पण फक्त कर्म भोगून संपवायचे म्हणून नाही, तर या जीवाला इतकं सुंदर शरीर जे परमेश्वराने दिलं, किती सुंदर दिलं शरीर. ऐका ऐका, सारे गम पद प म ग रे सा नि रे, सारे गम ग रे सा नि रे नी धनी रे सा है आखवो
है आंख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में। मुख वो है जो भगवान का सिमरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, हाथ वो है जो भगवान को वंदन किया करे। मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन दिया करे। ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी। महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी बनाने लगी। ऐसी लगी लगन, लागी लगन, लागी लगन, लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लगन, लागी लगन, लागी लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मेरा सागर में सरिता बहाने लगी। बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे। वो तो गली गली हरि गुण गाने लगे। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 गुण गाने लगी। ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन। किती सुंदर दिलं शरीर, किती सुंदर दिलं शरीर. हे हात कशासाठी दिले, हे कान कशासाठी दिले, हे तोंड कशासाठी दिलं, हे डोळे कशासाठी दिले, हे सगळं परमात्म्याने सांगितलं. हे संतांनी आम्हाला सांगितलं कशासाठी दिलं. अरे इतकं सुंदर शरीर फक्त कर्म संपून पुढे जाण्यासाठी नाही, तर या सुंदर शरीराने भगवंताला ओळखता येतो. महाराज ज्ञानोबराय म्हणाले, हे साथे आलिया ओळंगा शरणदरू, नाही तर काय होईल, नाही तरी संसार जाईल रया. म्हणून तुला कर्म भोगून संपवण्यासाठी जीव मिळाला, पण त्याच्याही पुढे शास्त्राने असं सांगितलं की फक्त कर्म भोगून संपवण्यासाठी नाही, तर या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवानी 4 पुरुषार्थ प्राप्त केले पाहिजे. कोणते मी तुम्हाला विचारेल ऐका. पहिला पुरुषार्थ धर्म, दुसरा पुरुषार्थ अर्थ, तिसरा पुरुषार्थ काम आणि चौथा पुरुषार्थ मोक्ष. ऐका मी परत विचारेल तुम्हाला, कोणते 4 पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. राहिलं ते ना तुमच्या? परत सांगा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त करायला सांगितले. कळालं महाराज? पण हे 4 पुरुषार्थ प्राप्त करायचे म्हणजे काय करायचं ऐका. धर्म प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं? भगवंतावरती सत्ता करायची. अर्थ प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं ऐका? जगावरती सत्ता करायची. मोक्ष प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं? देवावरती सत्ता करायची. ऐका. काम प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं? शरीरावरती सत्ता करायची. हे शरीर जिंकता आलं पाहिजे, हे जग जिंकता आलं पाहिजे, हा काळ जिंकता आला पाहिजे आणि या सगळ्याला चालवणारा देव जिंकता आला पाहिजे. हे जर तुम्हाला करता आलं तर तुमचं जीवन सार्थकी लागतं. नाही जमलं तर शास्त्राचा पूर्ण श्लोक ऐका. महाराज असं म्हणाले, धर्म अर्थ काम मोक्षानाम यद्य कोपी न विद्यते आजा गलस्तलश्चैव तस्य जन्म निरर्थका. शास्त्र असं म्हणते, जर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त करता आले
तर मग तुमचं जीवन सार्थकी लागल. आणि जर नाही जमलं तर तस्य जन्म निरर्थकाः, जन्माला येऊन तुमचा उपयोग झाला नाही. म्हणजे मग काय, त्याला मराठी भाषेत म्हणे काय, जन्माला आला याला पुढं काय पाणी वाहून कायचं मेला. आता काय पाण्याचे दिवस आहे का व्हायचे, पाणी व्हायचे दिवस संपले. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, 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 नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरभरी दुरावासी दूरी, करिता भरभरी दुरावासी सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. मृत्यू लोकात जन्माला जर आलात आणि पुरुषार्थ जर तुम्हाला जमले नाही तर ऐका, महाराज म्हणतात तस्य जन्म निरर्थकाः, जन्माला येऊन तुमचा उपयोग झाला नाही. महाराज पुरुषार्थ प्राप्त करायचे कळाले, फक्त ते प्राप्त करायचे म्हणजे नेमकं काय करायचं. ऐका, माझ्याकडे कान ठेवा. पहिला पुरुषार्थ सांगितला जग जिंका, जगावरती सत्ता करा. दुसरा पुरुषार्थ सांगितला का शरीर जिंका, शरीरावरती सत्ता करा. तिसरा पुरुषार्थ सांगितला काळ जिंका, काळावरती सत्ता करा. आणि चौथा पुरुषार्थ सांगितला देव जिंका, देवावरती सत्ता करा. जग जिंकायला सांगितलं, जग जिंकायला सांगितलं. जग जिंकणं एवढं सोपं आहे काय? ऐका, जग जिंकणं इतकं सोपं आहे काय? या जगाच्या पाठीवरती अनेक राजे झाले, सर्वांना जग जिंकता आलं नाही. पण आपल्या इतिहासामध्ये 2 राजे असे झाले ज्यांनी जगत जेते म्हणून त्यांची ओळख आहे. पहिला राजा होता राजा अलेक्झांडर, दुसरा राजा होता राजा सिकंदर. या दोघांनी जग जिंकलं आणि त्यांची विश्वामध्ये जगत जेता म्हणून ख्याती आहे. पण ऐका, जगत जेता म्हणून जरी त्यांची ख्याती असेल तर त्यांना अर्धे लोक समाजामध्ये या जगामध्ये चांगले म्हणत असतील तर अर्धे लोक त्यांना आजही वाईट म्हणतात. असा व्यक्ती नाही की ज्याला लोक वाईट म्हणत नाहीत. आणि तसे व्यक्ती जर पाहिजे असतील तर ते माझे ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबारायच्या बाबतीत ज्यावेळी विश्वाची माऊली म्हटलं ना, त्यावेळी ज्ञानोबारायला वाईट म्हणणार या मातीमध्ये एक जीव सुद्धा पाहायला मिळाला नाही. हा ज्ञानोबारायांचा विजय आहे.